अखेर बेपत्ता इसमाचा मृतदेह आढळला। स्थानिक रामजीनगर स्थित एक 40 वर्षीय इसम बेपत्ता झाल्याची तक्रार नातेवाईकांनी दिनांक 1 नोव्हेंबर रोजी पोलीस ठाण्यात दिली होती। नातेवाईकांसह पोलिसांनी शोध घेतला असता मिळून आले नाही। अखेर 8 नोव्हेंबर रोजी बोरगाव मंचू शेतशिवारात बेपत्ता इसमाचा मृतदेह आढळून आला। देवीदास खिल्लारे वय 40 वर्ष, बोरगाव मंजू असं मृतकाचं नाव आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोरगाव मंजू येथील नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की देवीदास गुलाब खिल्लारे वय 40 वर्ष हे दिनांक 1 नोव्हेंबर रोजी घरात कुणालाही काहीही न सांगता घरून बेपत्ता झाले आहेत। उशिरापर्यंत घराबाहेर गेलेल्या देवीदास खिल्लारे घरी परतले नाहीत। नागरिकांनी शोधाशोध घेतला परंतु ते मिळून आले नाहीत। अखेर मृतकाच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली। यावरून ठाणेदार अनिल गोपाळ, हेड कॉन्स्टेबल संजय भारसाकडे अमोल मोरे यांनी शोध घेत होते, परंतु बोरगाव मंजू शेतशिवारात अखेर देवीदास खिल्लारे यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे। घटनास्थळी ठाणेदार अनिल गोपाळ, हेड कॉन्स्टेबल सतीश हाडोळे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा आणि मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलाय। नेमका मृत्यू कसा झाला हे मात्र शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल। पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केलाय। घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी केलाय, परंतु शवविच्छेदन अहवालानंतरच नेमका मृत्यू कसा झाला हे मात्र नक्की समोर येईल। पुढील तपास ठाणेदार अनिल गोपाळ, हेड कॉन्स्टेबल संजय भारसाकडे अमोल मोरे करीत आहेत। सत्यशोधक न्यूज चॅनल साठी उपसंपादक छाया सनीसे, दाळंबी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.